तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही आलो होतो खडकावर मिरच्या घेण्यासाठी. खडकावर म्हणजे बाजारपेठमध्ये एक खडक रोड म्हणून एक एरिया आहे. तिथे या मिरच्या, कांदे वगैरे पूर्ण त्याचा बाजार भरतो. आता याला खडक रोड असं का नाव दिलं आहे हे मला पण माहीत नाही आहे, पण सगळेजण खडकावरच बोलतात. सो मी पण तेच बोलले की आमच्या खडकावर आम्ही इथे आलो आहे मिरच्या घेण्यासाठी. सो मिरच्यांचा भाव म्हणजे खूप जास्तच वाढलेला आहे, अगदी हजारापर्यंत गेलेला आहे. पाहू शकता तुम्ही सगळ्या प्रकारच्या मिरच्या. देठवाले थोडे कमी किमतीत असतात आणि बाकी जे देठ काढलेले असतात त्यांची रेंज थोडी जवळजवळ. काश्मीरी तर जवळजवळ 800-900वर आहे. सगळ्याच मिरच्या, पांडी असते, शंकेश्वरी, बेडकी, 5-6 प्रकारच्या मिरच्या असतात. सगळ्यांची भावं तसेच वाढलेले आहेत. आम्हाला घ्यायचा होता 20 किलो मिरच्या, म्हणजे आम्ही करतो आमच्या घरात, बाकी सगळ्यांना पण द्यायचं असतं बनवून. सो मम्मी माझी मस्त बनवते. सो आम्ही एकत्र इकडनं घेतो. सो हे दादा भरायला घेतले होते दादांनी मिरच्या. सो एक जसं त्यांना सांगितले होते की काही 8 किलो, काही 7 किलो, असं तसे ते थैल्या काढून एक भरायला घेतले होते. आणि सांगत पण होते की हे एवढे घेतले मी, हे तेवढे घेतले, कारण की त्यांना एक अंदाज सांगितला होता. 7 किलो मिरची म्हणजे पांडी 5 किलो, काश्मीरी 1 किलो, असा अंदाज, असा पाव किलो असा अंदाज करून त्यांना सांगितला होता. सो ते भरायला सुरुवात केली होती. तुम्ही इथे 5-10 मिनटं जरी उभा राहाल ना, तुमचं खोकून एकदम हाल बेकार होऊन जाईल. माझी पण आणि मम्मीची पण हालत तशीच झाली होती. इतका तो ठसका नाकात तोंडात गेला होता ना की स्कार्फ लावून पण सतत शिंका आणि खोकणं चालूच होतं. म्हणजे पूर्ण जवळजवळ 1-1.5 तास आम्ही तिथे होतो, पण तिथे ते काम होईपर्यंत आमची हालत पूर्ण खराब झाली होती. खरं तर या एरियामध्येच आजूबाजूला खूप सारे दुकानं आहेत मिरचीची, पण यांच्याच दुकानात एवढी गर्दी असते ना, माहीत नाही का. बाकी दुसऱ्यांच्या इकडे कोणी जातच नाही. इथे यांच्या इथेच थोडं बाकीच्यांपेक्षा यांच्याकडे थोडा भाव जरा कमी आहे असे सगळे बोलतात. आणि यांची मिरच्या पण क्वालिटी असते. सो आम्ही दरवर्षी, आता इतकी वर्ष झाले आम्ही इकडनंच मिरच्या घेतो. सो मसाला 1-2 वर्ष एकदम जसाचा तसा राहतो. इथे सगळ्या प्रकारच्या मसाल्याचे पदार्थ मिळतात. हळदीपासून, धनेपासून, किराणाच्या सामानापासून हे लोक होलसेलमध्येही डील करतात. सो चांगलं आहे दुकान हा, आणि खूप जुनं असल्यामुळे चांगली ओळख पण यांच्यासोबत झालेली आहे. सो आपण कधी गेलो ना तर ते चांगलं ट्रीट करतात. तर इथे मम्मीने सांगितलं होतं की थोडा मसाला म्हणजे गरम मसाला एकत्र करून घे, म्हणजे जिथे कुठे कमी पडेल तेव्हा हा वापरणार. कारण की आम्ही गरम मसाला पण साठवतो, म्हणजे वर्षाचा करतो ना. सो हे एक्स्ट्रा घेऊन ठेवला होता. सो दादा हे सगळं व्यवस्थित टाकून देत होते, भरत होते व्यवस्थित, आणि सांगत होते की काय काय टाकलं, काय नाही टाकलं.
तो एकदम प्रेशर करके दिया, थँक्यू. ऐसा बनाया हो कि नाम रखेंगे. घ्या. हेलो सगळ्या मिरच्या पॅक वगैरे झाल्यावर सगळ्या मिरच्यांचे बोचके आम्ही ॲक्टिवावर घेऊन 20 किलो प्लस हळद वगैरे सगळं घेऊन आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी सुरुवात केली, कारण की मिरच्या खूप ओल्या होत्या. एवढा पाणी मारून ठेवला होता त्यांनी की त्यांचं वजन होण्यासाठी. सो मम्मीने पहिला ऊन दिला होते टेरेसवरती, सुकवायला ठेवल्या होत्या. बेसिकली जास्त नाही दिलं. पहिल्या दिवशी आम्ही सगळ्या मिरच्या वाळवल्या आणि मग 2 दिवस गॅप केला, आणि जेव्हा जाणार होतो त्याच्या 2 दिवस आधी आम्ही सुकवायला घेतलं. हा आहे तो सेकंड टाईम आहे. म्हणजे फर्स्ट टाईम झाल्यानंतर 2 दिवस गॅप करून उद्या जाणार होतो, तर त्याच्या आदल्या दिवशी परत सुकवायला ठेवले होते. आणि परत ज्या दिवशी जाणार होतो त्या दिवशीच्या सकाळी पण आम्ही सुकवल्या होत्या. म्हणजे जवळजवळ 3 दिवसात मिरच्या एकदम कुडकुडे सुकून झालेल्या होत्या. सो 3 दिवसाचं ऊन देऊन झाल्यानंतर आज आम्ही जाणार होतो मसाला गिरणीवर. तर मम्मीने गरम मसाले भाजायला घेतले होते, मसाल्यात टाकायला. मिरचीमध्ये आम्ही आगरी मसाला करतो. सो म्हणजे त्याच्यातच सगळा हा जो मटेरियल असतो तो टाकला जातो आणि मग तो डायरेक्ट आम्ही गिरणीवर नेतो. तर मम्मी ते भाजणीचं चालू होतं, सगळं भाजून ठेवलं होतं. ते पण किलो मागे असतं, म्हणजे 5 किलोला किती लागतं असे सगळं मेजरमेंट तिलाच माहिती आहे. तर ती 8 किलोचा किंवा 5 किलोच्या हिशोबाने तिने 2 ताटं भरली होती. हां हां. A few moments later. भाजून मिरच्या झाल्यावर आम्ही वरती आलो मिरच्या भरण्यासाठी. म्हणजे हे मिरच्या भरताना मध्ये मध्ये गरम मसाला टाकून परत मिरच्यांचा लेअर, पुन्हा गरम मसाला, असा करत करत दोन्ही जे पण 5 किलोची गोण होती आणि एक 7 किलोची गोण होती. सो आम्ही रेडी केलं, भरून घेतल्या, चांगली गाठ वगैरे बांधली आणि मग निघण्यासाठी आम्ही रेडी होत होतो. सो आमच्या आता मिरच्या दोन्ही भरून झालेल्या आहेत गोणीमध्ये. एक गोणी ते मिरचीवालेच देतात. सो त्यांना बांधलं वगैरे व्यवस्थित टाईट, गाठ वगैरे बांधून खाली आणला, घेऊन आलो. आणि मग हे सगळं ॲक्टिवावर ठेवायचं होतं. गिरण पण आमच्या घरापासून 15 मिनटाच्या अंतरावर आहे. सो मला रिक्षा लवकर मिळत नाही आणि खूप भाडं घेतात, त्यामुळे आम्ही बाईकवरच जातो. आणि 2 पार्टमध्ये करतो. आता 20 किलो मसाला होता ना, तर आम्ही आधी 12 किलो कंप्लीट केलं आणि आता 8 किलोचं बाकी आहे, तो पण करायचं आहे. सो ह्यानंतर पुन्हा 2-3 दिवसाच्या गॅपने 8 किलोचं करणार. सो आम्ही रेडी झालो, माझी गाडी रेडी झाली, सगळं सामान वगैरे पप्पांनी भरलं, ठेवलं वगैरे. कारण की दोन्ही गोणी पुढे ठेवतो, मम्मीला जास्त जमत नाही घ्यायला. सो दोन्ही पण पुढे ठेवले आणि एक छोटी हळदीची थैली तिच्या हातात दिली आणि आम्ही निघालो मसाल्याच्या गिरणीवर. जर आम्ही पोचलो मसाल्याच्या गिरणीवर. ही आहे कनेरीमध्ये, म्हणजे आमच्या घराच्या जवळपासच आहे. जवळ जेमतेम 15 मिनटं लागतात गाडीने. हळूहळू घेऊन आली मी. आणि संध्याकाळ असते, म्हणजे रविवारी गेलो होतो आम्ही. सो खूप गर्दी होती आणि संध्याकाळच्या वेळेसच जे आपले
आपले लोक आहेत म्हणजे घरगुती मसाले असतात ते संध्याकाळी दळायला येतात. सकाळी पण त्यांची गिरण चालू असते, पण आपल्याला ऊन द्यायचा असतो म्हणून आम्ही सकाळी येत नाही. आणि सकाळी मोस्टली दुकानवाल्यांचे जे मिरची पावडर वगैरे असतात ते त्यांचं चालू असतं. ही हळदीची आहे, हे हळदीचं सेक्शन वेगळं आहे आणि मसाल्याचं सेक्शन वेगळं आहे यांचं. खरं तर खूप जुनी आहे ही गिरण, खूप वर्षात आम्ही लहानपणापासून बघते. ही एकच गिरण आहे इथं. सो काका पहिले वजन वगैरे करून घेतात मिरच्यांचा, किती होतात. 60 रुपये किलो मसाल्याचं, म्हणजे मिरची दळण 60 रुपये, गरम मसाला दळण 60 रुपये आणि हळदी दळण 50 रुपये आहे इथे. तर हळद काकांनी दळून घेतली होती, कारण की हळदीला जास्त वेळ लागत नाही. मसाला कसं 2-3 वेळा टाकावा लागतो, सो त्यामुळे टाईम जातो. सो हळद काकांनी करून घेतली होती. आमच्या 3 किलो आणले होते आम्ही, अजून 2 बाकी आहेत. सो हे 3 किलो झाली. ते वजन करून प्रत्येक किलो मागे कमी पण होते, कारण 50 ग्रॅम, कधी कधी पाव किलो अशी कमी पण होते. पूर्ण 1 किलोवर 1 किलो होत नसते. तर ही 50-50 ग्रॅम कमी झालेली होती हळद. तर काकांनी करून बांधून वगैरे पॅक करून ठेवून दिली होती. आणि आम्ही वेट करत होतो मसाला दळण्याचा, कारण मसाला आमचा 12 किलो होता आणि वेगवेगळा होता, सो टाईम लागत होता. फायनली आमचा नंबर आला होता, मिरच्या टाकत होते गिरणीमध्ये दळण्यासाठी. काका ॲक्च्युली खूप खुश होते. त्यांना मी सांगितलं की मी हा व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे. सो खूप म्हणजे त्यांना मजा वाटली. ते मला सारखे बोलत होते कधी टाकणार, माझे घरातले बघतील. मी काकांना बोलले की 2-4 दिवसात मी नक्की टाकेन. काका मग खुश होऊन मस्त हसत काम करत. त्यांना आधीपासून तर जवळजवळ आम्ही खूप वर्ष झाले आम्ही इथे येतो ना, तर चांगले ओळखीचे झाले आहेत आमच्या ते. सो चांगलं म्हणजे इकडचं ॲटमॉस्फिअर चांगलं असतं आणि खूप छान काम करतात आणि तसं सपोर्ट पण करतात. मिरच्या टाकल्यानंतर जे पावडर येते मग ती पुन्हा टाकली जाते. असा 2 वेळा होतो. बेसिकली 2दाच ते लोक फिरवतात, पण आम्हाला त्यांनी 3दा करून दिला होता. म्हणजे 3 वेळा टाकत नाही मोस्टली, 2दाच सगळ्यांचे टाकतात आणि मग फायनल त्यांचं भरायचं असतं. पण त्यांनी 3दा केलं हे प्रोसेस. ही जी मिरची पावडर टाकली एकदम बारीक पाहिजे असते आम्हाला ना, त्याच्यामुळे त्यांनी 3दा टाकून ही प्रोसेस करून आमचे मसाले रेडी केले होते. ही जी आहे ही गरम मसाल्याची आहे, जी तुम्हाला ग्रीन दिसत असेल. इथे मसाला आणि मग काकांनी ते भरलं वगैरे आणि गाठ वगैरे बांधून रेडी करून ठेवली. आणि आता आमचा दुसरा मसाला त्यात जाणार होता, दुसऱ्या मिरच्या त्यात टाकणार होते. त्याची प्रोसेस पुन्हा चालू होती आता. आणि आमचा आता सेकंडवाला पण
मसाला दळून रेडी झाला होता, मिरच्या दळून रेडी झाल्या होत्या आणि तेच मेजरमेंट चालू होतं, एक वेगळ्या थैले तसं करून पुन्हा एकदा वजन वगैरे केलं आणि फायनली आम्ही आलो होतो 5:45 वाजता आलो होतो. जेमतेम आम्हाला 8:30 वाजले होते जायला घरी. गर्दी खूप होती आणि तेवढाच मेकिंग पण वेळ लागतं मेकिंग करायला. सो टाईम खूप झाला होता, थकली पण होते खूप जास्त, कारण ते मिरच्यांचा वास आणि तिथे पण उभा राहिला की खोकणं आणि ते शिंका ना तिथं तोंडात गेला, नाकात गेला ना की कंटिन्यू शिंका चालू होतात. सो हालत खूप बेकार होते. सो कसा वाटला तुम्हाला हा आजचा मसाला मेकिंग ब्लॉग, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही आता रेडी झालो होतो. हे आमच्या हळदीचे पिशव्या होत्या आणि हे जे काही मसाले दळून झाले होते ते पण मी समोर ठेवून दिले होते आणि आम्ही निघालो घरी जायला. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि यांचं आता पुढे समोर पण दुकान आहे, यांचे इथे रेडीमेड मसाले पण मिळतात. जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही इथे 24 आवर्स इकडे तुम्हाला मिळतात मसाले, तुम्ही कधी जाऊन घेऊ शकता. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.